जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी विद्यार्थी परिषदेच्या वतीने नंदुरबारमध्ये जाहीर निषेध, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसह मे डिव्हिजन शाखेच्या वतीने श्रद्धांजलीचा कार्यक्रम। फलटण येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी मे डिव्हिजन नंदुरबार आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शाखेच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मे डिव्हिजन नंदुरबार आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला महाराष्ट्र आहे। आपला महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा लाभलेला महाराष्ट्र आहे। आपला महाराष्ट्र संत ज्ञानेश्वर, संत तुकोबा यांचा वारसा लाभलेला महाराष्ट्र असून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जर अशी भ्रूण हत्या होत असेल तर या महाराष्ट्राला ही कायमापासून घटना आहे। या घटनेचा मी सदर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा नंदुरबार व मेडिव्हिजन नंदुरबार मेडिव्हिजन देवगीच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो। डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर या हत्या प्रकरणी आपण करलेला आहोत। तरी पण जेव्हा आपण सांगितलेलं आहे की वैद्यकीय क्षेत्रात कुठल्या प्रकारची घटना होईल त्याप्रमाणे आपण प्रत्येक केली होती काही कार्यक्रम किंवा त्याप्रमाणे निषेध करत असतो। तरी पण ह्यावेळेस आपण संपदा मुंडे यांच्या निषेध प्रकरणी ते जमा झालेलो आहोत। तरी आता त्याबद्दल प्रशासनाने त्याबद्दल तक्रार घ्यावी त्याबद्दल आणि संपदा मुंडे यांना न्याय मिळवून द्यावा आणि त्यांच्याबद्दल जाहीर निषेध मे डिव्हिजन नंदुरबार आणि मे डिव्हिजन देवगिरी यांनी प्रकल्पास मदत केली आहे आणि त्याप्रमाणे अजून आपण जाहीर निषेध करतो। फलटण येथे झालेल्या नुकताच एक दुर्दैवी घटनेचा या ठिकाणी मे डिव्हिजन नंदुरबार व मे डिव्हिजन देवगिरीच्या वतीने आपण जाहीर निषेध करतो व त्या आत्महत्या जे डॉक्टर आहेत त्यांना लवकर न्याय मिळवून द्यावा यासाठी सरकारला विनंती करतो। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी देखील सरकारला विनंती करतो। धन्यवाद।